नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी घावण्यासाठी तांदूळ भिजत ठेवलेले 2 तास. त्यानंतर ते मिक्सरला असे फिरून घेतले. मिक्सरला फिरून घेतल्यानंतर ते एका पातेल्यात घेऊन त्याच्यात मीठ, थोडंसं कोमट पाणी, इथे मी कोमट पाणी वापरलेलं आहे कारण घावणा कुठेही सळसळीत असा घावणा येतो, कुठेही न चिकटता. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल पण टाकलेलं आहे मी. अंदाजे मी टाकलेला आहे इथे, तुम्ही 2 चमचे घातलात तरी चालेल. त्यामुळे कसा घावणा चांगला व्यवस्थित येतो कारण कुठेही न चिकटता तो घावणा व्यवस्थित निघतो. इथे मी एका कांद्याचे 2 भाग करून घेतलेला आहे. एक कांदा त्याला चमचा हे करून, कारण इथे एक अख्खा कांदा घेऊन तो फुकट जातो, त्यामुळे अर्धाच कांदा आपण इथे वापरलेला आहे. चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता इथे घावणा घालणार आहोत. घावणा घालून झाल्यानंतर त्यानंतर आपण प्लेटने तो घावणा थोडासा झाकून घेऊया. फक्त 2 मिनिटासाठी इथे मी घावणा झाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण हा घावणा बघा किती सडसडीत आलेला आहे आणि छान असा निखळतो बघा बाजूने. आणि याच्याबरोबर काजूची भाजी केलेली आहे. इतकं सुंदर हे झालेलं घावणा तयार झालेला आहे आपला. असे मी घावणे बनवून घेतले, काजूची भाजी घेतली आणि आपण आपली रेसिपी तयार झाली. चला, कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला? नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.